हॅलो स्टुडंट्स, आज आपण सॉल्व करतोय PYQs MST CT 2021चे आणि आपलं चॅप्टर आहे इट्स अ केमिकल थर्मोडायनामिक्स. याच्या आधी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे CET 2022चे क्वेश्चन्स. ओके, सो 2020, 2021, 2022 या सगळ्यांचे PYQs तुम्ही जर सॉल्व केले केमिकल थर्मोडायनामिक्सचे तर बाय डिफॉल्ट तुमचं अगदी छान प्रिपरेशन झालेलं असणार आहे 2023साठीचं. ओके, सो व्हिडिओ पूर्ण बघा, प्रॉब्लेम समजून घ्या. काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. चला क्वेश्चनला सॉल्व करायला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम डिपेंड्स ऑन. सिस्टीमची इंटरनल एनर्जी जी काही चेंज होते ती कशावरती डिपेंड असते. ऑब्व्हियसली मला एक सांगा, समजा एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमच्या आतमध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत. कुठल्याही सिस्टीमच्या आतमध्ये काही चेंजेस होत असतील तर ऑब्व्हियसली आपण असं म्हणतो की त्या सिस्टीमची एनर्जी चेंज झाली, त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज झाली. ही इंटरनल एनर्जी कशावरती डिपेंड असते? इट डिपेंड्स ऑन ऑब्व्हियसली इनिशियल अँड फायनल state of system. So we go with option A is correct. Okay, next question. पुढचा क्वेश्चन असा विचारला आहे, कॅल्क्युलेट डिफरन्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर द फॉलोइंग रिॲक्शन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. रिॲक्शन आपल्याला दिली आहे C2H6 प्लस 3.5 टाइम्स O2 गिव्ज CO2 प्लस 2 टाइम्स H2. अशी आपल्याला एक रिॲक्शन दिली आहे आणि त्या रिॲक्शन तुम्हाला आरची पण व्हॅल्यू प्रोव्हाइड केली. आता या डेटाचा यूज कसा करायचा किंवा हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आपण डिस्कस करू. बघा, इन शॉर्ट आपल्याला डिफरन्स काढायचा आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू मधला. डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. रिॲक्शन दिली, आरची व्हॅल्यू दिली. या सगळ्यांचा आपण विचार केला तर आपल्याला इक्वेशन असं सॉल्व करावं लागणार. स्टँडर्ड इक्वेशन आपल्याकडे असं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. हे आहे स्टँडर्ड इक्वेशन. आपल्याला डिफरन्स कोणाचा काढायचा आहे? डिफरन्स काढायचा आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू मधला. म्हणजे या इक्वेशनला मी असं रिअरेंज करणार, डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन आर टी. आता आपल्याला मेन टार्गेट असणार आहे डेल्टा एन आर टी सॉल्व करायचं आहे. डेल्टा एन आर टी सॉल्व करताना सगळ्यात पहिल्यांदा इथे साईडला मी आधी डेल्टा एन कॅल्क्युलेट करतोय. डेल्टा एन कसं काढतो आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं, N2 मायनस N1. N2 म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. फक्त महत्त्वाचं की ते गॅस स्टेटला असलं पाहिजे. आणि N1 म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट, पण ते गॅस स्टेटला असलं पाहिजे. आता मला सांगा, या रिॲक्शनमध्ये जर आपण ओव्हरऑल बघायला गेलं तर इथे प्रोडक्ट साईडला जर आपण विचार केला तर लिक्विड तर काही कामाचं नाही. आता गॅसेसचे नंबर ऑफ मोल्स किती मिळाले प्रोडक्ट साईडला? 2. रिॲक्टंट साईडला जर आपण बघितले तर रिॲक्टंट साईडचे मोल्स किती आहे? हा जो मोलेक्युल आहे दॅट इज इथेन. इथेनचा एक आहे गॅसेस स्टेटला, ऑक्सिजनचे 3.5, टोटल झाले किती ते 4.5. मग N2 मायनस N1 करायचं आपल्याला. म्हणजे सॉल्व करताना आपण असं सॉल्व करूया, दिस इज 2 मायनस 4.5. सगळ्यांना कळतं आहे 4.5 कसं आणलं आपण? 4.5 आणताना आपण इथे कॅल्क्युलेशन्स केले असे बघ, इथे समजून सांगतोय. ऑक्सिजन आपण यूज केले 3.5 आणि C2H5 मोलेक्युल्स दिसत नाही पण ते किती असणार? ऑब्व्हियसली 1 मोलेक्युल असणार आहे. सो हे 1 प्लस 3.5 असे आपण इथे मेन्शन केले 4.5. ओके, सो दोघांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. दोघांचा आपण डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं, दॅट इज इक्वल टू मायनस 2.5. आता काय करा, मायनस 2.5 या इक्वेशनमध्ये प्लेस करा, सिम्प्लिफाय करा. सो डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एनची व्हॅल्यू आपल्याला मायनस 2.5, आरची व्हॅल्यू त्यांनी प्रोव्हाइड केली दॅट इज 8.314 मल्टिप्लाय बाय टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल टू 298 केल्विन. डिग्री सेल्सिअस आपण केल्विन करून घेतलं आहे. सो आफ्टर डुईंग दिस कॅल्क्युलेशन वी विल गेट द आन्सर दॅट इज इक्वल टू मायनस 6193.93. हे आन्सर आपलं कशात आलं आहे? जूलमध्ये आलं आहे. आरची व्हॅल्यू जूलमध्ये असल्यामुळे. सो या जूलला आपण कन्वर्ट करूया किलो जूलमध्ये. 3 डेसिमल पॉईंट इकडे या साईडला शिफ्ट करून द्या. आन्सर तुम्हाला मिळणार आहे 6.19393 किलो जूल. याला मॅच होते असं आन्सर शोधायचं आपल्याला. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन, 1 मिनिट समथिंग इज गोइंग रॉंग. वेट. डेसिमल पॉईंट तर बरोबर घेतला आहे, लिहिताना मी मिस्टेक केली आहे. बघा आपला आन्सर काय आहे, इथून काढतो याला मी. ओके, 3 डेसिमल पॉईंट शिफ्ट केले, आन्सर तुम्हाला मिळते मायनस 6.19393 किलो जूल. नाव असा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. द करेक्ट आन्सर इज
ऑप्शन बी. Now yes, option B is correct. Okay, 6.19 that is nearly equal to 6.2, which is nearly equal to 6.2. Done. Next question. पुढचा क्वेश्चन दिला बघा. Which of the following reaction shows work of compression? Which of the following reaction shows work of compression? मला एक सांगा, वर्क ऑफ कॉम्प्रेशनचं आधी मिनिंग समजून घ्या. वर्क ऑफ कॉम्प्रेशन एक्झॅक्टली काय असतं. समजा मी इथे असं एखादं कंटेनर दाखवलं आहे आणि या कंटेनरच्या आतमध्ये काही समजा मी असं एक पिस्टन इथे अटॅच केलं आहे सपोज, आणि याच्या आतमध्ये काहीतरी असे गॅसेस मॉलिक्युल्स असतील. ओके, असं मी अंदाजे काहीतरी गॅसेस मॉलिक्युल दाखवतो. ओके, सो आता मला एक सांगा, कॉम्प्रेशन झालं म्हणजे ऑब्व्हियसली पिस्टन खालच्या साईडला आला असणार. कॉम्प्रेशन झालं म्हणजे पिस्टन ऑब्व्हियसली कुठल्या साईडला येणार, डाऊन साईडलाच येणार. आता हा डाऊन साईडला आल्यानंतर ऑब्व्हियसली गॅसेस मॉलिक्युल कॉम्प्रेस झालेत. गॅसेस मॉलिक्युल्स काय झाले आहेत, कॉम्प्रेस झाले आहेत. आता या केसमध्ये कॉम्प्रेशन केव्हा पॉसिबल असतं मला एक सांगा. समजा रिॲक्टंट साईडला आपल्याकडे गॅसेस असणारे आणि कॉम्प्रेशन झाल्यानंतर जर तुम्हाला लिक्विड किंवा सॉलिड मिळतं आहे, तर याचा अर्थ इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम याच्यामध्ये डिफरन्स मला दिसेल. इनिशियली जर गॅसेस स्टेटला ती असेल तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम हाय असेल. व्हॉल्यूम कसं असणार आहे, हाय. आणि जर कॉम्प्रेशन झालं आहे याचा अर्थ ऑब्व्हियसली व्हॉल्यूम काय झालं आहे, आता लो झालं आहे. आता आपण ऑप्शन एचा जर विचार केला, ऑप्शन एला केअरफुली ऑब्झर्व करा तुम्ही. रिॲक्टंट होते गॅसेस स्टेटला, आपली कंडिशन फुलफिल होत होती, पण प्रोडक्टसुद्धा कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला आहे. उलट डिफरंट गॅसेस प्रोडक्ट फॉर्म झाले, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट जास्त झाले. याचा अर्थ या केसमध्ये होणार काय माहिती का, इन दिस केस व्हॉल्यूम इंक्रीजेस. व्हॉल्यूम इंक्रीजेस. आता तुम्ही मला एक सांगा, व्हॉल्यूम जर इंक्रीज होत असेल तर हे कॉम्प्रेशन होणार आहे का, नाही. उलट इथे काय झालं असणार आहे, एक्सपान्शन झालं असणार आहे. ओके, सेकंड केसमध्ये आपण डिस्कस करू. अमोनिया होता गॅसेस स्टेटला, त्यात HCl गॅस घेतला आहे, दोघांचं मिक्सचर केलं, तुम्हाला सॉलिड मिळालं. याचा अर्थ काय झाला की गॅसचं जर सॉलिड झालं असेल तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम काय झालं आहे, कमी झालं आहे. या केसमध्ये व्हॉल्यूम काय झालं आहे, व्हॉल्यूम डिक्रीज झालं आहे. व्हॉल्यूम डिक्रीज झाला आहे म्हणजेच कन्फर्म आहे इथे कॉम्प्रेशन झालं आहे. गॅसला काय केलं आहे, कॉम्प्रेस केलं गेलं आहे. तिसऱ्या केसमध्ये आपण डिस्कस करू. आपल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळून गेलं आहे ऑप्शन बी, पण तिसरा ऑप्शन पण समजून घेऊ आपण. H2O2 लिक्विड होता, त्याच्यापासून तुम्हाला H2O लिक्विड मिळाला प्लस O2 गॅस मिळाला. म्हणजे लिक्विड होतं आधी, नंतर पण लिक्विडच मिळालं आहे, पण ॲडिशन टू दिस लिक्विड तुम्हाला अजून एक्स्ट्रा काय मिळालं आहे, गॅस. एक्स्ट्रा गॅस मिळालं आहे म्हणजे ऑब्व्हियसली तो गॅस त्या पिस्टनला एक्सपांड करणार, पिस्टनला अपसाईडला मूव्ह करणार, म्हणजे इन शॉर्ट इथे पुन्हा काय होतं आहे, एक्सपान्शनच होतं आहे. लास्ट केसमध्ये चेक करा, हा होता गॅसेस स्टेटला. सर इथे तर गॅसचं सॉलिड झालेलं आहे, याचं तिथे कॉम्प्रेशन झालं असणार ऑब्व्हियसली, येस. पण याचं प्रोडक्ट पण चेक करा, काय बाय प्रोडक्ट चेक करा, गॅसेस स्टेटला आहे म्हणजे याचा अर्थ काय झालं आहे, गॅस टू गॅसच झालं इन शॉर्ट. म्हणजे इथे काय होणार आहे, एक्सपान्शनच होणार. इथे सुद्धा काय होतं आहे, एक्सपान्शन. मग कॉम्प्रेशन झाले अशी प्रोसेस कुठली आहे, दॅट इज ओनली द आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन बीमध्येच फक्त काय झालं आहे, कॉम्प्रेशन झालं आहे. ओके, सो गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा, कॅल्क्युलेट द चेंज इन एन्थॅल्पी वेन 39 ग्रॅम ॲस्टिलिन कम्प्लिटली बर्न विथ ऑक्सिजन अँड द एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ॲस्टिलिन इज -1300 किलोजूल पर मोल. याच्यामध्ये डेटामध्ये नीट केअरफुली चेक करा. तुमचं टार्गेट काय आहे, कॅल्क्युलेट चेंज इन एन्थॅल्पी. आपल्याला चेंज इन एन्थॅल्पी काढायचं आहे आणि ॲसिटिलिनचं काय करतं आपण, कंबशन करतो आहे. मग या केसमध्ये तुम्हाला कंबशन ऑफ ॲस्टिलिनची रिॲक्शन जमणं गरजेचं आहे. आणि इथं जर रिॲक्शन नाही जमली तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. सो कंबशन ऑफ ॲस्टिलिन कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतं आहे, इथे रिॲक्शन शो करते, बॅलन्स रिॲक्शन दाखवणं गरजेचं आहे. नाव सो ॲस्टिलिन म्हणजेच इथाईन मॉलिक्यूल प्लस कंबशन करायचं तर ऑब्व्हियसली कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो आपण, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. there is a formation of CO2 plus there is a formation of H2. डन. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही तुम्ही कंबशन करताय तेव्हाचं तुम्हाला डेल्टा एच मिळाला आहे. तो डेल्टा एच त्यांचं असं म्हणणं आहे इट इज -1300 किलोजूल पर मोल. आता या केसमध्ये आपण बघितलं तर ही जी रिॲक्शन आपण दाखवली बॅलन्स रिॲक्शन, 1 मिनिट ओनली, आपण ही जी बॅलन्स रिॲक्शन दाखवली आहे या बॅलन्स रिॲक्शनमध्ये याचा आधी तुम्ही मास कॅल्क्युलेट करा. याचं मास एक्झॅक्टली किती आहे. याच्यामध्ये 2 कार्बन आहे, 2 हायड्रोजन आहे. तुम्ही एका ॲस्टिलिनला बर्न करताय म्हणजे किती मास घेतले तुम्ही.
कार्बनचं 12, 12, 12, 24, 24 प्लस 2, 26. म्हणजे आपण काय केलं माहिती का, 26 ग्रॅम ॲस्टिनला आपण बर्न केलं आहे, तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला किती एनर्जी किंवा किती डेल्टा एच मिळाला आहे, -1300 किलोजूल पर मोल. तर मग 39 घेतलं तर किती मिळणार, 26ला जर -1300 आहे तर 39 ग्रॅम घेतलं असतं तर त्याच्या प्रोपोर्शनमध्ये तुम्हाला एक्स व्हॅल्यू मिळाली असते. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आता तुम्हाला स्टॉइचियोमेट्री अप्लाय करायची. सो एक्स इज इक्वल टू काय येणार, 39 मल्टिप्लाय बाय -1300 total divided by 26. Okay, so x, after doing these calculations we'll get the answer -1950. Okay, हे मी सॉल्व केलं आहे, डोंट वरी, गो विथ ऑप्शन डी. कॅल्क्युलेशनचा पार्ट हा तुमचा असणार आहे, तुम्हाला ते जमणं गरजेचं आहे. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर आपला कुठला आला आहे, दॅट इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू. वेन 1 मोल ऑफ गॅस इज हिटेड, 1 मोल ऑफ गॅस आपण काय करतोय, हीट करतोय ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. When 1 mole of gas is heated at constant volume, 1 mole of gas is heated at constant volume, the temperature rises from 273 Kelvin to 573 Kelvin. The heat supplied to the gas is x joule. Then find the correct statement of the following. Okay, बघा आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, केअरफुली समजून घ्या, नीट लक्षात मी काय सांगतो. आता गॅस किती घेतला आहे दॅट डझंट मॅटर, 1 मोल ऑफ गॅस त्यांनी घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, हा क्वेश्चन सॉल्व करताना कुठल्या कुठल्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या, एक एक मी तुम्हाला पॉईंट क्लिअर करून देतो. बघा या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 1 मोल ऑफ गॅसला आपण हीट करतोय कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. मला हे सांगा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे याचा अर्थ डेल्टा व्हीची व्हॅल्यू आपण किती घेणार, 0. 1 मिनिट ओनली. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे याचा तर डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. हा झाला पॉईंट नंबर 1, जो महत्त्वाचा पॉईंट होता. पॉईंट नंबर 2 तुम्ही काय नोटीस करणं गरजेचं आहे की तुम्हाला दिसतंय की या इक्वेशन्समध्ये तुम्हाला वर्क डनचा पण विचार करायचा नाही का, तुम्हाला वर्क डन पण लागते. मग वर्क डन आपण कॅल्क्युलेट कसं करणार, वर्क डनचा आपला फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू -P इंटू डेल्टा व्ही. आता मला सांगा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम होता म्हणून डेल्टा व्ही 0 आहे, तोच डेल्टा व्ही इथे मी 0 घेणार. सो तुम्हाला वर्क डनची व्हॅल्यू किती मिळते, देअरफॉर वर्क डन तुम्हाला किती मिळणार आहे, 0च मिळते. एक एक गोष्ट क्लिअर होते बघा, वर्क डन 0 मिळालं, हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे. सेकंड थिंग, डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 आहे. आता अजून काही विचार करणं गरजेचं आहे की आपण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर आपल्या इक्वेशनमध्ये क्यू पण डिमांडिंग आहे, क्यू काढायचं आपल्याला, इथे पण क्यू विचारलं आहे, डेल्टा यू दिला आहे, आपल्याला सगळ्यांचा विचार करायचा आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचं, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ आपण विचार केला, तुम्हाला हे सगळ्यांना पॉईंट क्लिअर आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे जे आपल्याला हिंट देत आहे की डब्ल्यूची व्हॅल्यू 0 आहे. आता ओव्हरऑल जर तुम्हाला हा जो क्वेश्चन समजा पुढे जरी सॉल्व करायला नाही जमत असेल तरी आपल्या क्वेश्चनचा आन्सर येऊन गेला आहे. मला सांगा, डब्ल्यूची व्हॅल्यू 0 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन बीमध्ये तर नाही आहे, सीमध्ये पण नाही आहे डब्ल्यूची व्हॅल्यू 0, आणि डीमध्ये पण डब्ल्यूची व्हॅल्यू 0 नाही आहे. डब्ल्यूची व्हॅल्यू 0 फक्त ऑप्शन एमध्येच आहे. भलेच तुम्हाला पुढचा क्वेश्चन सॉल्व नाही करता आलं तरी चालते, बिंदास्त ऑप्शन ए सोबत जा. पण आता पुढचं पण मला व्यवस्थित समजून सांगतो की काय करायचं याच्या पुढे. आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मो यूज करणार. मला हे सांगा, पॉईंट नंबर 3, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मो काय सांगतो आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता मला हे सांगा, त्यांचं असं म्हणणं आहे, इथे एक पॉईंट मी नोट केला होता, येस हिअर इज द पॉईंट. बघा, इफ हीट सप्लाइड टू द गॅस इज एक्स जूल, हीट सप्लाय केली म्हणजे आपण त्या गॅसला हीट दिली, म्हणजे त्या गॅसने ती ॲब्सॉर्ब केली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्यू पॉझिटिव्ह घ्यावं लागणार आहे, पॉझिटिव्ह एक्स घ्यायचं आहे. मग आता फक्त काय करा, क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पुट करा. सो मग या केसमध्ये बघा काय होतं आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, कारण डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, 0. डेल्टा यू इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू काय घेतो आहे आपण, एक्स घेतो आहे. मग आता डेल्टा यू इज इक्वल टू एक्स हे पण तुम्ही शोधा. आता इथे दिसतंय बघा तुम्हाला, डेल्टा यू इज इक्वल टू एक्स मिळालं, डब्ल्यू इज इक्वल टू 0 मिळाला, आणि हे पण ते मिळालं ना. जर डेल्टा यू इज इक्वल टू एक्स आहे
डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पण आहे, म्हणजेच मी काय लिहू शकतो आहे, मी असं लिहू शकतो आहे क्यू इज इक्वल टू वॉट एक्स और डेल्टा यू इज इक्वल टू एक्स. इथेच नाही लक्षात. सो मग आपल्याला हे दोघं तिघं पॉईंट काय झाले, व्हॅलिड झाले या इक्वेशनचं स्टडी करून. ओके, सो कन्फर्म गो विथ ऑप्शन ए. डन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिला आहे. 2 moles of an ideal gas are expanded isothermally from 15 decimeter cube to 20 decimeter cube if the amount of work done is -6 decimeter cube bar. आणि डिमांड आहे त्यांची फाइंड एक्सटर्नल प्रेशर निडेड टू ऑप्टेन दिस वर्क. एकदम साध्या लेवलचा क्वेश्चन आहे, कोणी पण इझिली सॉल्व्ह करू शकते. मला हे सांगा गिवन डेटा काय काय त्याआधी सांगा मला. नंबर ऑफ मोल्स दिले तुम्हाला 2 moles. एक्सपान्शन होतं आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती होता, इनिशियल व्हॉल्यूम इज 15 decimeter cube. फायनल व्हॉल्यूम आहे इथे दिला आहे त्यांना 20 decimeter cube. ओके, आणि वर्क डन किती झालं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू -6 decimeter cube बार. आणि त्यांची कंडिशन आहे की तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर काढून दाखवायचं आहे. ओके, दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. बघा सॉल्व्ह कसं करायचं आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजेच काय, V2 - V1. बरं, ज्या मुलांना कळलं आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचा आहे त्यांनी व्हिडिओ बघण्यात टाईम वेस्ट करू नका. त्यांनी थोडंसं स्पीड वाढवा, पुढच्या क्वेश्चनकडे जा लगेच. ज्यांना जमतो आहे त्यांनी. ओके, ज्यांना नाही जमत त्यांनी ऐकत बसा काय सांगतो आहे. सो वर्क डन आपल्याला -6 दिले त्यांनी, दॅट इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर आपल्याला काढायचं आहे, V2 - V1 घ्यायचं आहे, दॅट इज 20 - 15. सो एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू काय येणार, मायनस ते कॅन्सल झालं आहे, दॅट इज इक्वल टू 6/5. एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला मिळालं आहे दॅट इज इक्वल टू 1.2 बार. दॅट्स इट, 1.2 बार. पण आता एक क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम झाला आहे. आता काय प्रॉब्लेम झाला आहे, आपलं जे आन्सर आहे ते कशामध्ये आलं आहे, बारमध्ये. आणि त्यांनी सगळे आन्सर तुम्हाला कशात दिले, पास्कलमध्ये दिले. मग आता इथे एक पॉईंट नोट करा, मी काय सांगतोय इथे साईडला आपण नोट करून घेऊ. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 1 bar इज इक्वल टू 1 × 10⁵ पास्कल असतं. देअरफॉर 1.2 बार इज इक्वल टू किती येणार, 1.2 × 10⁵ पास्कल. दॅट्स इट, दिस इज अवर आन्सर. हे आपलं ॲक्च्युअल आन्सर असणार आहे. सो गो विथ ऑप्शन सी, गो विथ ऑप्शन सी. डन. नेक्स्ट क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन 11चा आहे. तो आत्ता मी तुम्हाला सॉल्व नाही करून देत, बाय मिस्टेकली तो याच्यात ॲड केला गेला आहे. बट हा क्लास 11चा क्वेश्चन आहे. ओके, दिस इज फॉर क्लास 11. मग मी तुम्हाला 11चे ज्यावेळेस PYQ प्रोव्हाइड करणार तेव्हा तो हा क्वेश्चन मी त्यात नक्की कव्हर करणार. ओके, सो स्किप इट. नेक्स्ट क्वेश्चन. अजूनही काही पुढे क्वेश्चन आहेत जे आपल्या 11thमधले आलेले आहेत किंवा दुसऱ्या चॅप्टरमधले आले आहेत बाय मिस्टेकली. ते पण आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू किंवा त्या स्पेसिफिक चॅप्टरमध्ये त्याला सॉल्व करू. चला हा क्वेश्चन सॉल्व करून घेऊ. क्वेश्चन असं विचारलं आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा H - डेल्टा U फॉर द फॉर्मेशन ऑफ 2 moles ऑफ अमोनिया फ्रॉम H2 अँड N2. तुम्हाला काय करायचं आहे, H2 वापरायचं आहे, N2 वापरायचं आहे आणि याच्यापासून काय बनवून दाखवायचं, तुम्हाला अमोनिया बनवून दाखवायचं आहे. आणि हे बनवताना तुम्हाला त्यांचं काय काढायचं आहे, डेल्टा H - डेल्टा U मधला डिफरन्स काढायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, कसं सॉल्व करायचं नीट समजून घ्या. बघा, आधी तुम्हाला रिॲक्शन जमणं गरजेचं आहे. तुम्हाला अमोनिया बनवायचा आहे आणि हा अमोनिया बनवताना तुम्हाला कोणाचा वापर करायचा आहे, तुम्हाला हायड्रोजनचा वापर करायचा आहे, नायट्रोजनचा वापर करायचा आहे. त्याची केमिकल रिॲक्शन अशी आहे. सो N2 + thrice H2 देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 times NH3. हे असे आहे. ऑल आर इन गॅसेस स्टेट, ऑल आर इन गॅसेस स्टेट. स्टेट दाखवणे ते का महत्त्वाचं आहे, कारण मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कुठला वापरणार, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U + डेल्टा NRT. आपल्याला डिफरन्स कोणामधला काढायचा आहे, आपल्याला डिफरन्स काढायचा आहे डेल्टा H - डेल्टा U. म्हणजे इक्वेशनला मी रिअरेंज करतो आहे. सो डेल्टा H - डेल्टा U इज इक्वल टू डेल्टा NRT. आता मला काय करायचं आहे, ही जी रिॲक्शन आपण आता इथे नोट केलेली आहे, ही जी रिॲक्शन आपण इथे नोट केली आहे, या रिॲक्शनसाठी आता मला थोडंसं प्रोसेस करायची. काय प्रोसेस करायची, याच्यामध्ये मला यांचा आधी डेल्टा N काढणं गरजेचं आहे. याचा आपण डेल्टा N इथे सेपरेटली आता सॉल्व करूया. डेल्टा N आपण कसा काढतो आहे बघा. डेल्टा N इज इक्वल टू N2 - N1. लक्षात घ्या, हा डिफरन्स काढताना नेहमी रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे फक्त गॅसेसच मॉलिक्युल्स घ्यायचे असतात. ओके, N2ची व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस इथे किती आहे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, 2 व्हॅल्यू दिली आहे.
टू मायनस रिॲक्टंटची किती होणार 4. सो तुम्हाला डिफरन्स किती मिळाला -2चा. सो डेट सिम्प्लिफाईड. हेच इक्वेशन पुढे आपण नोट करूया आता. सो डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू -2 RT. बस हे आपल्या क्वेश्चनचं काय आन्सर. -2 RT तुम्हाला शोधायचं होतं की जे आहे आन्सर आपलं ऑप्शन ए. ऑप्शन ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. येते लक्षात. नेक्स्ट पुढे बघा काय सांगितलं आहे. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता हा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हा कॉमन क्वेश्चन झाला आहे. बघा ओव्हरऑलचा विचार केला, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी आणि मास, ह्या तिघांच्या बाबतीत आधी डिस्कस करू आपण. सो व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, मास हे डिपेंड आहेत. दीज आर डिपेंड्स ऑन amount of matter. They depends on amount of matter. पण प्रेशर डज नॉट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंटवरती डिपेंड नाही आहे. मला एक सांगा, जे अमाऊंटवरती डिपेंड असतात, त्यांना आपण कुठल्या प्रॉपर्टी बोलतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जे अमाऊंटवरती डिपेंड नाही आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोलतोय. ओके. एक मिनिट, काहीतरी चुकीचं बोललो मी. बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, मलाच आठवलं नाही मी काय बोललो आता नेमकं. चला पुन्हा डिस्कस करतोय. व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी आणि मास दे डिपेंड्स ऑन अमाऊंट. आय थिंक मी हेच बोललो होतो, डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. जे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतात त्यांना आपण कुठल्या प्रॉपर्टी बोलतो? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बोलतो. हां, इथे मी मिस्टेक केली असेल, मागे मी बोलतो की ते इंटेन्सिव्ह बोललो असेल. नाव दिस इज एक्सटेन्सिव्ह. जे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतं त्यांना आपण कुठली प्रॉपर्टी म्हणतो? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जी प्रॉपर्टी अमाऊंटवरती डिपेंड नाही आहे त्याला आपण कुठली प्रॉपर्टी म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर इंडिपेंडेंट ऑन amount of matter. Okay, intensive properties are independent on amount of matter. Okay, so मग या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला टिक करायचं आहे ऑप्शन डी. ABC या कुठल्या प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यांचा क्वेश्चन काय होता? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो प्रेशर इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इट इज नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. बघा क्वेश्चन नंबर 10 आपण कसं सॉल्व्ह करू हे समजून घेऊ. त्याला बरंच काय दिलं त्याच्यामध्ये. 1 बाय 1 आपण डेटावरती फोकस करू आता. एकच मिनटं फक्त. बघा, अ गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन अ इन्सुलेटेड कंटेनर. हा वर्ड कामात येईल बरं का आपला, इन्सुलेटेड कंटेनर, अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर of 2.5 atmosphere from 2.5 liter to 4.5 liter. The change in internal energy of gas in joule is. बघा क्वेश्चन इझी आहे, तसं काही खूप डिफिकल्ट नाही आहे. आधी डेटावरती फोकस करू आपण की तुम्हाला एक्झॅक्टली डेटा काय काय दिला आहे. नंबर 1, ही जी व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे दॅट इज एक्सटर्नल प्रेशर दिलं आहे. एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित समजून सांगतो. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आहे 2.5 ॲटमॉस्फिअर. एक्सपान्शन होतं आहे 2.5 लिटर टू 4.5 लिटर, म्हणजे V1 V2 तुम्हाला दिला आहे. सो व्हॅल्यू ऑफ V1 इज 2.5 लिटर, V2 इज इक्वल टू 4.5 लिटर. ओके. अजून एक वर्ड त्यांनी इथे महत्त्वाचा वर्ड वापरला आहे, इन्सुलेटेड कंटेनर. मला याची गरज लागली तर पुढे लागू शकते आहे. इन्सुलेटेड कंटेनरची गरज मला पुढे लागू शकते. ओके, ते लक्षात ठेवू आपण. अजून डेटामध्ये तर बाकीचं काही नाही आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी तुम्हाला काढायची. चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. याचा अर्थ आपलं टार्गेट काय असणार आहे? डेल्टा यू असणार आहे. अवर टार्गेट इज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू. डेल्टा यूपर्यंत पोहोचायचं आहे. सो या क्वेश्चनमध्ये आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू वापरला, तसं सॉल्व्ह केला चालते, तसं पण चालतं.
डेल्टा यूपर्यंत पोचू शकतो आपण. बरं आता बघा इक्वेशन आपण कुठलं यूज करतो आहे. आपल्याला 2 पार्टमध्ये सॉल्व करावं लागणार. एका स्टेपमध्ये हा सॉल्व नाही होणार. सॉल्व कसं करूया आता. हाऊ वी कॅन सॉल्व. डेल्टा यू काढायचं आहे. डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यूची व्हॅल्यू आपण 0 घेऊ शकतो आहे कारण ते इन्सुलेटेड आहे. ठीक आहे, म्हणजे डब्ल्यू लागणार आपल्याला. येस, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डब्ल्यू काढावं लागणार आहे. बघा सिम्पल आहे क्वेश्चन. डब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजेच काय असतं V2 मायनस V1. सो डब्ल्यू इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे दॅट इज 2.5. V2 मायनस V1 दॅट इज 4.5 मायनस 2.5. दोघांचा डिफरन्स आपण घेतो आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 2.5 मल्टिप्लाय बाय 2. सो डब्ल्यूची व्हॅल्यू तुम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळते आहे दॅट इज इक्वल टू मायनस 4.5. याचं जे युनिट आहे ते आहे लिटर ॲटमॉस्फिअर. डब्ल्यू आपल्याला मिळाला या केसमध्ये. पण हा जो डब्ल्यू आहे हा तुम्हाला लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये मिळाला. आपल्याला डेल्टा यू काढायचा होता. आता आपण डेल्टा यूकडे जाऊ, पण या लिटर ॲटमॉस्फिअरचं मी आधी जूलमध्ये कन्वर्ट करून घेतो. बघा लिटर ॲटमॉस्फिअरचं जूल कसं कन्वर्ट करता. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 100 जूल. म्हणजे या व्हॅल्यूला 100ने फक्त मल्टिप्लाय करा. मायनस 4.5 मल्टिप्लाय बाय 100. हे जे आन्सर आहे ते कशात आहे जूल. सो फायनली डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 450 जूल. मायनस 450 जूल हे आपण जूलमध्ये कन्वर्ट करून घेतले. ओके. आफ्टर डुईंग दिस आय थिंक आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला आता मिळतो आपल्याला. सेकंड स्टेप काय आपली. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू आपण घेणार आहोत 0. क्यूची व्हॅल्यू 0 का घेतो मी तुम्हाला बोललो होतो बघा. या वर्डचा आपल्याला नक्कीच यूज होणार. इन्सुलेटेड कंटेनर असेल त्याचा अर्थ हीटचे एक्सचेंज होत नाही, आणि हीटचं एक्सचेंज झालंच नाही तर क्यूची व्हॅल्यू किती घेतो आपण 0. क्यूची व्हॅल्यू आपण किती घेतो आहे 0. 0 प्लस डब्ल्यू म्हणजेच मी डेल्टा यू इज इक्वल टू काय लिहू शकतो आहे डब्ल्यू. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आली मायनस 450 जूल. सो गो विथ आन्सर ऑप्शन बी. एक मिनिट समथिंग. हां येस, हा असा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपलं आन्सर येतं आहे मायनस 450 जूल. आणि एक्झामिनर किंवा त्यांच्याकडनं किंवा या MSc कमिटीकडून आन्सर टिक केले गेले Cला. ओके. सो असे क्वेश्चन आपल्याला अधूनमधून मिळणार आहे ज्याच्यामध्ये आन्सर इथे रॉंग दिलं आहे, पण डोंट वरी, डोंट गेट पॅनिक. सो गो विथ ऑप्शन मायनस 450. ऑप्शन बी सोबत आपल्याला जायचं आहे. इट डझंट मॅटर त्यांनी आन्सर काय दिलं आहे, आपण करेक्ट आहोत दॅट्स इट. ओके. तुम्ही स्वतःला चेंज नका करू, तुमचं आन्सर जे आहे तुम्हाला ते ठेवायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. व्हॉट इज 1 मिनिट ओनली. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय. व्हॉट इज द वर्क डन. What is the work done when a gas is compressed from 2.5 into 10 raised to minus 2 meter to 1.3 into 10 raised to minus 2 meter cube. Sorry, meter cube आहे ते. At constant external pressure of 4.05 bar. मेन आपलं टार्गेट काय आहे, वर्क डन आपलं टार्गेट आहे. वर्क डन काढायचं आहे. तुम्हाला कॉम्प्रेशन दिलेलं आहे. कॉम्प्रेशन देताना इथे मेन्शन केलं त्यांनी मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम. सो आपण त्याला डेसिमीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करून घेऊ. डेसिमीटर क्यूबमध्ये का कन्वर्ट करावं लागेल, कसं काय ठरवायचं सर डेसिमीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं की नाही करत आहे. कारण तुम्हाला आन्सर देताना कशामध्ये दिलं आहे, जूलमध्ये दिलं आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या मीटर क्यूबचं डेसिमीटर क्यूबमध्ये कन्वर्जन करणं मस्ट असेल. तेव्हा आपोआप तुम्हाला पुढे कळणारच आहे. डेटावरती फोकस करू. डेटा काय काय दिला आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 4.05 बार. इनिशियल व्हॉल्यूम V1 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. एकच मिनटं. 2.5 इंटू 10 raised to minus 2 इंटू 10 raised to 3. आता हा कन्वर्ट झाला कशामध्ये, डेसिमीटर क्यूबमध्ये. त्याच्यानंतर V2 जो आहे 1.3 इंटू 10 raised to minus 2
इंटू 10⁻³ हा पण कन्वर्ट झाला डेसिमीटर क्यूबमध्ये. ओके, दॅट इज इक्वल टू हे -2 + 2 कॅन्सल होत आहे, तुम्हाला आन्सर मिळते 25 डेसिमीटर क्यूब. इथे पण ते कॅन्सल होतील, उरलं काय 13 डेसिमीटर क्यूब. आता आपल्याला रेग्युलरचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे, डब्ल्यू आला. काय फॉर्म्युला? W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V, दॅट इज V2 मायनस V1 मायनस एक्सटर्नल प्रेशर आहे 4.05 मल्टिप्लाय बाय V2 मायनस V1, that is equal to 13 minus 25. So minus 4.05 multiply by minus I guess it is 12. तुम्हाला आन्सर मिळत आहे दॅट इज इक्वल टू 48.6 बार डेसिमीटर क्यूब. आता हा जो W तुम्हाला मिळाला आहे तो मिळाला आहे बार डेसिमीटर क्यूबमध्ये. ओके, डब्ल्यूचा आन्सर आपला कशामध्ये आला आहे? बार डेसिमीटर क्यूबमध्ये. आता याला कन्वर्ट करायचं आपल्याला जूलमध्ये. सो मागे पण मी तुम्हाला सांगितलं 1 मिनिट सॉरी 1 बार dm cube is equal to 100 joule. Therefore 48.6 bar dm cube is equal to 48.6 multiplied by 100 joule, that is equal to 4860 joule. असा आन्सर आपल्याला शोधायचं आहे 4860, that is option A is correct. Next question. Question number 12. Enthalpy of formation of methane is -75 kilojoule per mole. Enthalpy of formation of methane is -75 kilojoule per mole. What is enthalpy change for the formation of 24 gram of methane? खूप साधा आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे बघा. इथं स्टॉइचियोमेट्रीने सॉल्व करायचं आहे, पण महत्त्वाचं काय की तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन तुम्हाला रिॲक्शन जमणं गरजेचं आहे. रिॲक्शन कशी आहे बघा, CH4 प्लस O2 इट गिव्स CO2 प्लस H2. आता मला हे सांगा, इथे जो तुम्ही मिथेन घेतला आहे 1 मोल ऑफ मिथेन, 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे किती ग्रॅम असतो? 16 ग्रॅम. 16 ग्रॅम करस्पॉन्डिंग टू -75 किलोजूल. देअरफॉर 24 ग्रॅम करस्पॉन्डिंग टू X. इथे तुम्हाला X सॉल्व करायचं आहे, यांचं तुम्ही काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो X इज इक्वल टू काय येणार? 24 मल्टिप्लाय बाय 75 -75 अपॉन 16. हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. हे जर कॅल्क्युलेशन्स केले तुम्हाला X एक्झॅक्ट आन्सर मिळणार आहे 112.5 किलो जूल. दॅट इज ऑप्शन B is correct. Option B is correct. Next question. The expansion of gas having no opposing forces is called as. बरं एकदम सिंपल आहे हा पण. जेव्हा एखादा गॅस एक्सपांड होतोय, लेट्स कन्सिडर, समजा आपण एखादं सिलेंडर घेतलं, असं काहीतरी आपण सिलेंडर घेतलं आहे, त्या सिलेंडरच्या आतमध्ये ऑब्व्हियसली काही ना काही गॅस आपण फिलअप केलं आहे असं कन्सिडर करू आपण. ओके, इथं काहीतरी पिस्टन आहे असं, आणि याच्या आतमध्ये काही गॅसेस मॉलिक्युल्स आहे, याच्या आतमध्ये काहीतरी गॅसेस मॉलिक्युल सपोज असतील असे आपण दाखवले. ओके, आणि जेव्हा वरच्या साईडने काही ना काही प्रेशर असणार आहे, वरच्या साईडने जेव्हा काही ना काही प्रेशर असेल तर हा गॅस आता एक्सपांड होणार नाही आहे. प्रेशर काही पण असू द्या, 1 ॲटमॉस्फेरिक असेल, 2 ॲटमॉस्फेरिक असेल, काहीतरी बारमध्ये असेल, पण जर वरच्या साईडने जर प्रेशरच नसेल, म्हणजे मी जर प्रेशरची व्हॅल्यू 0 घेतली तर याचा अर्थ काही न करता हा गॅस त्या पिस्टनला काय करणार? अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करून टाकणार, कारण वरच्या साईडने काहीच प्रेशर नाही आहे. मग अशा केसमध्ये जे एक्सपान्शन होते अगेन्स्ट 0 प्रेशर, त्या एक्सपान्शनला बोलतात फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन, दिस टाईप ऑफ एक्सपान्शन इज कॉल्ड एज फ्री एक्सपान्शन. ओके, ही छोटीशी कॉन्सेप्ट होती. सो गो विथ ऑप्शन B, इट्स अ फ्री एक्सपान्शन. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 14. 1 mole of an ideal gas expand isothermally and reversibly by decreasing pressure from 210 kilopascal
to 105 kilopascal at 300 Kelvin temperature. What is the work done? आपलं टार्गेट काय आहे? वर्क डन आपलं टार्गेट आहे आणि डेटा काय दिला तुम्हाला? आर देऊन टाकला आहे. आधी आपण गिवन डेटा मेन्शन करू. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले. नंबर ऑफ मोल्स आहे 1. प्रेशर, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. P1ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 105. P2ची व्हॅल्यू आहे 210. ऑब्वियसली आधीचं कमी असेल नंतर जास्त असेल. P1 P2 मार्क केलं. टेम्परेचर इथे मेन्शन केले 300. आरची पण व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 8.314 आणि आपल्याला मेन टार्गेट काय सांगितलं आहे? डब्ल्यू काढायचं आहे. सो विच फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज हिअर. ओके, सो डब्ल्यू मॅक्स मला आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो काय फॉर्म्युला डब्ल्यू मॅक्सचा? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. log to the base 10 P1 upon P2. डन. सो याला फक्त आता लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन आता आपण सॉल्व करतोय, इथे सॉल्व करतोय, या क्वेश्चनमध्ये ना 2021 आणि 2022 या इयरमध्ये हा पहिलाच क्वेश्चन आला आहे ज्याच्यामध्ये डब्ल्यू मॅक्सवाला वापरला आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर सच टाईप ऑफ न्यूमरिकल्स. 2023ला अशा टाईपचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत जास्त. ओके, बघूया नेमका हा क्वेश्चन आता सॉल्व कसा करायचा. लेट्स प्रोसीड. व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303. नंबर ऑफ मोल्स किती आहे? 1. आरची व्हॅल्यू त्यांनी दिली आपल्याला 8.314 मल्टिप्लाय बाय टेम्परेचर आहे 300 लॉग टू द बेस 10 P1 अपॉन P2. डन. लेट्स सिम्प्लिफाय इट. दॅट इज इक्वल टू मायनस 2.303 इंटू 8.314 मल्टिप्लाय बाय 300 मल्टिप्लाय बाय log to the base 10 of 0.5. that is equal to minus 2.300 multiply by, मी इथे थोडंसं मल्टिप्लिकेशन करून घेते या दोघांचं. आय कॅन राईट 831.4 इंटू 3 मल्टिप्लाय बाय लॉग टू द बेस 10 ऑफ 0.5. याचं जे आन्सर आहे दॅट इज इक्वल टू मायनस 0.3010. मायनस व्हॅल्यू आता हे मायनस सगळं प्लस झालं. मग आता जर आपण या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं प्रॉपरली, या सगळ्या व्हॅल्यूचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला एक्झॅक्ट आन्सर मिळाला पाहिजे. अँड दॅट आन्सर विल बी 1728.9 जूल. दिस इज अवर आन्सर. ओके, सो गो विथ ऑप्शन डी. करेक्ट. ऑप्शन डी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. बघूया क्वेश्चन नंबर 15 काय दिलं आहे. व्हॉट इज द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ आयडियल गॅस वेन एक्सपांड फ्रॉम 2 into 10⁻² मीटर क्यूब टू 3 into 10⁻² मीटर क्यूब if the work done by the gas is minus 5.09 किलोजूल. वर्क डन दिलं आहे, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम दिलं आहे, एक्सटर्नल प्रेशर काढायचं आहे. खूप काही डिस्कशनचा पार्ट नाही, एकदम साध्या वेळेला याला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर 15 काय फॉर्म्युला वापरायचा आहे? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही दॅट इज V2 मायनस V1. डब्ल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलं त्यांनी, दॅट इज इक्वल टू -5 इथे दिलं आहे बघा, किती दिलं आहे? -5.09 इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याला तसंच ठेवतो मी, एक मिनटं, मायनस साईन, मायनस पी V2 मायनस V1 करत आहे डेल्टा व्ही. एक मिनिट, आपल्याला कन्व्हर्जनची गरज लागेल का? लेट मी थिंक अबाउट दिस. हां, येस, कन्वर्जन करावं लागेल. कसं कन्वर्जन करावं लागेल? हे जे किलो जूल आहे ना, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे जूलमध्ये. ते काही खूप विशेष डिफिकल्ट नाही. दॅट इज इक्वल टू मायनस, एक मिनटं पुन्हा पहिल्यापासून एक्सप्लेन करतो सगळं, हे काढतो एकदम फाईन. हे जे तुम्हाला वर्क डन दिलं आहे, इथे मी गिवन डेटामध्ये लिहितो आहे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 5.09 आधी होतं किलो जूल, दॅट इज इक्वल टू मायनस 5.09 इंटू
आता किलो जूलचं सिम्पली आपल्याला जूल करायचं आहे इंटू 10⁻³ जूल. आता हे झालं जूलमध्ये. सेकंड थिंग, मीटर क्यूबचं काय करू शकतो आपण, मीटर क्यूबला तसंच ठेवायची, तिला चेंज करायची आवश्यकता नाही आहे. डेटामध्ये लिहून घेतो आहे V1 इज इक्वल टू 2 इंटू 10⁻² अँड V2 इज इक्वल टू 3 इंटू 10⁻². आहे तसंच ठेवा. आता सॉल्व करू आपण त्याला. आता काही प्रॉब्लेम येणार नाही. W इज इक्वल टू -P इंटू ΔV. आपलं टार्गेट काय, प्रेशर काढायचं आहे. सो प्रेशर इज इक्वल टू काय येणार, प्रेशर इज इक्वल टू -W अपॉन ΔV. दॅट इज इक्वल टू -Wची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. एक मिनिट यार, काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे इथे. हां, ते मायनस मायनस प्लस होऊन जाईल. मायनस आहे आधीच आहे आणि तुम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे -5.09. नो इश्यू, प्रोसीड. ΔV काढायचा आहे V2 - V1. V2 - V1 तुम्ही करताय, दॅट इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² मायनस 2 इंटू 10⁻². लेट सिम्प्लिफाय इट. दॅट इज इक्वल टू 5.09 अपॉन, दोघांची पॉवर सेम आहे ना, त्याला कॉमन घेऊ शकतो. आणि 3 - 2 दॅट इज 1 इंटू 10⁻². हे आपण मेन्शन केलं. इथली व्हॅल्यू लिहिताना पुन्हा आपण एक मिस्टेक केली. बघा काय मिस्टेक केली आहे. आपली व्हॅल्यू ही आहे की नाही, आपली व्हॅल्यू ही आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला इथे यूज करायची. सो आय कॅन राईट इंटू 10⁻³ लिहायला आपण विसरलो होतो. त्याला आहे तसं लिहून घेऊ आता इथे, इंटू 10⁻³ अपॉन. बघायला सिम्प्लिफाय करा. ही 10⁻² वरती शिफ्ट करा, ते +2 होतील. दॅट इज इक्वल टू 5.09 इंटू 10⁻³ इंटू 10⁻². 5.09 इंटू 10⁻5. दॅट्स इट. आलं का आन्सर आपलं? येस, डन, एक्झॅक्टली. ओके, गो विथ ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय होता, नीट समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं इथे कन्व्हर्जन गरजेचं होतं. हे कन्व्हर्जन गरजेचं होतं. ओके, नंबर 2 बस एवढंच होतं, बाकी त्याच्यामध्ये काही नव्हतं. डन एव्हरीवन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 16? व्हॉट इज द इंटरनल एनर्जी चेंज, म्हणजे ΔU काढायचं आहे, व्हेन 62 joule of work is done on the system. Work is done on the system. W is taken as positive. And 128 joule of heat is transferred to surrounding. म्हणजे सिस्टीमने सराउंडिंगकडे एनर्जी ट्रान्सफर केली, म्हणजे सिस्टीमची एनर्जी कमी झाली. क्यू कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह. सगळं समजून सांगतो पुन्हा. मेन टार्गेट काय आपलं, ΔU आपल्याला काढायचं आहे. वर्क तुम्हाला दिलं आहे, work done on the system. When work is done on the system, then it is taken as positive. Positive 62 joule. And 128 joule of heat is transferred to surrounding. म्हणजे ही हीट सिस्टीममधून बाहेर पडली आहे. क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यावी लागणार, -128 जूल. सगळ्यांना कळतं आहे निगेटिव्ह का घेतो आहे. बघा, -128 जूल ऑफ हीट इज ट्रान्सफर टू सराउंडिंग. एखाद्या सिस्टीममधून एवढी एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झाली, म्हणजे सिस्टीमची एनर्जी कमी झाली. सिस्टीमची एनर्जी कमी झाली म्हणजे तिला निगेटिव्ह घ्यायचं आपल्याला. ओके, सो आता काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मो यूज करा. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मो, व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मो? ΔU is equal to Q plus W. ΔU is equal to -128 plus 62. So ΔU चा आपल्याला आन्सर मिळते -66 जूल. ऑप्शन ए इज करेक्ट. डन. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आता. व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? when certain volume of gas expand against constant external pressure of 2.4 into 10⁵ Pascal at 300 Kelvin temperature to 2.2 into 10⁻³ मीटर क्यूब. एक्सपान्शन होऊन गेलं आहे, शेवटचा व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे. हा जो दिला आहे ना 2.2 इंटू 10⁻³ हा तुम्हाला सगळ्यात शेवटचा व्हॉल्यूम दिला आहे, म्हणजे तुम्हाला V2 देऊन दिला आहे. इफ पुढे काय म्हणताय, इफ वर्क डन इज -0.048 किलोजूल, व्हॉट इज द इनिशियल व्हॉल्यूम? हे आपलं टार्गेट आहे ग्रीनवाला. ओके, बघा आधी आपण गिवन डेटा प्रॉपरली नोट करू. गिवन डेटा काय काय आहे, कन्व्हर्जनची काही गरज आहे की नाही आहे, कसं सॉल्व करू शकतो नीट समजून घ्या.
व्हॉट इज द इनिशियल व्हॉल्यूम विचारला आहे, म्हणजे V1 V2 म्हणजे डेल्टा व्ही आला, डेल्टा व्ही आला, वर्क डन आहे W इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही वापरू आपण. हे वापरल्यानंतर वर्कला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल किलो जूलचं जूल. 1/1 एकच मिनिट. थोडंसं W घेतला आहे आपण, त्याला किलो जूलचं जूल करणार. हां डन, काही प्रॉब्लेम नाही, प्रोसीड करू आपण आता. बघा 1/1 गिवन डेटा. W आपल्याला दिला आहे, इथे मी W लिहितो आहे. W इज इक्वल टू मायनस 0.048 किलो जूल आहे. त्याला इथे मी मेन्शन करतो आहे मायनस 0.048 इंटू 10⁻³ जूल. हा झाला पहिला चेंज. नंबर 2, प्रेशर दिलं आहे पास्कलमध्येच ठेवा त्याला. मीटर क्यूब दिला, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोसीड बघूया आता, सॉल्व करूया, पुढे जाऊन कळेल आपल्याला काय होतं आहे. सो फॉर्म्युला कुठला वापरणार तुम्ही? फॉर्म्युला वापरणार W इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यूची व्हॅल्यू आपण यूज करतो आहे मायनस 0.048 इंटू 10⁻³ दॅट इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला दिलं आहे, दॅट इज इक्वल टू 2.4 इंटू 10⁻⁵ पास्कल. डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1. V2 तुम्हाला दिला आहे 2.2 इंटू 10⁻³ मायनस V1. V1 तर आपल्याला काढायचं आहे. एक 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 स्टेप सॉल्व करू. दोघं साईडला, अरे हे मायनस आहे, एक मिनटं. प्रेशर एक्सटर्नल दिलं आहे 2.4. एकच मिनिट ना जरा, काय होऊ शकते इथे. बॉन्ड 2.8 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵. बघा इथे मी काय करतोय आता, बघा ही जी टर्म याला मी कन्वर्ट करून घेणार आधी. याला कन्वर्ट करताना मी असं लिहितो येते, हा डेसिमल पॉईंट मी इथे शिफ्ट करतोय 3 डेसिमल, दॅट इज 48 अपॉन 2.4 इंटू 10⁻⁻⁵. बरोबर. ही टर्म इकडे काय केली, ट्रान्सफर केली, त्याच वेळेस हा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, इथेपर्यंत बरोबर आहे. 48 अपॉन 2.4 इंटू 10⁻⁵ दॅट इज इक्वल टू 2.2 इंटू 10⁻³ मायनस V1. सो हा जर रेशो आपण घेतला, आपल्याला आन्सर मिळतं आहे, दॅट इज 20 इंटू 10⁻⁵ दॅट इज इक्वल टू 2.2 इंटू 10⁻³ मायनस V1. सो V1 इज इक्वल टू काय येणार, हा V1 इकडे शिफ्ट करतो आहे. सो V1 इज इक्वल टू 2.2 इंटू 10⁻³ मायनस 20 इंटू 10⁻⁻⁵. बस हा डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. प्रॉपरली डिफरन्स तुम्ही घेतला, तुम्हाला V1चा आन्सर मिळणार 2 इंटू 10⁻⁻3. डन. ऑप्शन डी इज करेक्ट. परफेक्ट, नो इश्यू. इनिशियली मला इथे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की याला आपण कशा वेळेने सॉल्व करतोय, तर काही इश्यू नाही आहे. नाव दिस इज फाईन. इथे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक मला वाटलं होतं टर्म ट्रान्सफर करताना स्पेसिफिकली, इथे थोडंसं. चला जाऊ द्या, क्वेश्चन सॉल्व झाला आपला. करेक्ट आन्सर इज 2 इंटू 10⁻⁻3. नेक्स्ट क्वेश्चन संपले का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अ सर्टन मास ऑफ गॅस ऑक्युपाईज वॉल्यूम ऑफ 250 ml at 2 atmospheric pressure. Calculate the volume of gas if pressure is increased to 2.5 at constant temperature. बघा मुलांनो, पुन्हा एक क्वेश्चन सापडला जो या चॅप्टरचा नाही आहे. तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा हा क्वेश्चन कुठल्या चॅप्टरचा असेल. मी तुम्हाला गिवन डेटा काढून देतोय. मी गिवन डेटा कॅल्क्युलेट काढतानाच तुम्ही थिंक करा की हा क्वेश्चन कुठल्या चॅप्टरचा असेल. तुम्हाला पण कळणार की हा क्वेश्चन कुठल्या चॅप्टरचा आहे. अ सर्टन मास ऑफ गॅस ऑक्युपाय व्हॉल्यूम 250. व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे 250 ml. प्रेशर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 2 ॲटमॉस्फिअर.
कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस, म्हणजे पुन्हा व्हॉल्यूम काढायचं. याचा अर्थ मी याला V1 घेणार, याला V2 घेणार. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ गॅस इफ प्रेशर इज इन्क्रीज्ड, म्हणजे तुम्हाला P2 दिला आहे. प्रेशर इज इन्क्रीज टू 2.5 ॲटमॉस्फिअर. एकदम साधी गोष्ट आहे. थोडंसं थिंक करा, थोडासा विचार करा. याचा तुम्ही विचार केला केअरफुली. मला एक सांगा, V1 दिला आहे. सेकंड थिंग तुम्हाला P1 दिला आहे, P2 दिला आहे, V2 काढायचा आहे. P1, V1, P2, V2 कुठला चॅप्टरचा पार्ट आहे? स्टेट्स ऑफ मॅटरचा. फॉर्म्युला कुठला वापरणार? P1 V1 इज इक्वल टू P2 V2. कुठला लॉ आहे? बॉइल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आपल्याला काढायचं आहे V2. सो V2 इज इक्वल टू घेणार, V2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन P2. P1ची व्हॅल्यू किती आहे? 2. V1ची व्हॅल्यू आहे 250. पुढचं जमणार तुम्हाला अपॉन P2 2.5. सो द आन्सर इज एक्झॅक्टली 200. तुम्हाला V2 मिळाला आहे 200. गो विथ ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. आय थिंक दिस इज लास्ट क्वेश्चन. येस, दिस इज द लास्ट क्वेश्चन. साधा आहे क्वेश्चन खूप. बघूया काय दिलं आहे. In isochoric process, the first law of thermodynamics can be expressed as. मला एक सांगा, आयसोकोरिक प्रोसेससाठी डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती असते? 0 असते. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. डब्ल्यू इज इक्वल टू काय? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही असं त्याला पुट करा. मायनस पी इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 म्हणजे पी टर्म 0 करा. उरलं काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. एवढं लक्षात ठेवा. शोधा कुठे दिले ते? ऑप्शन डी. तर ते व्ही काय असतं? व्ही म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे म्हणून आपण त्या केसमध्ये असा विचार करतो, इथे व्ही मेन्शन करतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दॅट्स इट. ओके, सो गो विथ ऑप्शन डी. ठीक आहे. चला डिअर स्टुडंट्स, आपण थर्मोनोचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केले. 2020, 2021, 2022. लवकरात लवकर तुम्हाला नवीन चॅप्टर पण अवेलेबल करून देणार. ओके, भरपूर अभ्यास करत राहा. मनापासून सगळे क्वेश्चन्स ऐका, प्रिपरेशन करा. तुमच्याकडे फक्त 120 डेज बाकी आहे. आज मी रेकॉर्ड करतो आहे. काही मुलं हे व्हिडिओ कधी ऐकत असतील. ओके, हे मी आता रेकॉर्ड करतो आहे डिसेंबर एंडिंगला. तुम्हाला ते जेव्हा अवेलेबल होईल, जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा बघून घ्या दिवस किती बाकी आहे. आणि प्रत्येक दिवशी थोडं मोटिवेटेड राहा, भरपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, ऑल द बेस्ट. चलो, बाय बाय, टेक केअर.